नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये कोषागार कार्यालयात हस्ताक्षर नोंदणी करीत असताना बिल व नवीन सेवार्थ प्रणालीतील वेतन या सर्व बाबींसाठी बऱ्याच आहरण व संवितरण अधिकारी यांना OTP प्राप्त होत नाही. ही समस्या सोडविण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणजे TOTP. पुढील परिपत्रकाद्वारे याबाबत सविस्तर पाहू. महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, संचालनालय, लेखा व कोषागारे, जाक्रम, सनलेवको, संगणक, हस्ताक्षर, नस्तीक्रम 2/2025/232, दिनांक 20/06/2025. परिपत्रक. विषय: सीडॅक संस्थेने विकसित केलेल्या हस्ताक्षर सुविधेसाठी आधार क्रमांकाशी जोडणी केलेल्या नोंदणीकृत मोबाईल फोन क्रमांकावर OTP मिळविण्यासाठी TOTP पर्याय वापराबाबत प्रमाणित कार्यपद्धती. सीडॅक संस्थेने विकसित केलेल्या हस्ताक्षर सुविधेसाठी आधार क्रमांकाशी जोडणी केलेल्या नोंदणीकृत मोबाईल फोन क्रमांकावर OTP प्राप्त करून घेणे आवश्यक असते. बरेच वेळा मोबाईल फोनवर हा OTP प्राप्त करून घेताना अडचणींना तोंड द्यावे लागते. मोबाईल फोन संपर्क क्षेत्रामध्ये समस्या असू शकतात. OTP क्रमांक न मिळाल्यामुळे आपल्याला हस्ताक्षर सुविधेचा वापर करता येत नाही. अशावेळी हा OTP प्राप्त करून घेण्यासाठी TOTP हा आणखी एक पर्याय उपलब्ध आहे. सदर TOTP पर्याय वापराबाबत प्रमाणित कार्यपद्धती पुढीलप्रमाणे देण्यात येत आहे. हस्ताक्षर सुविधेचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांनी आपल्या मोबाईल फोनवर पुढील कार्यवाही पूर्ण करावी. आधार ॲप डाउनलोड करा. आपल्या मोबाईल फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरमधून आधार या नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावे. आधार नोंदणी. आपला आधार क्रमांक नोंदवावा. आपला आधार क्रमांक आपल्या सक्रिय मोबाईल फोन क्रमांकाशी जोडलेला असणे आवश्यक आहे. ॲप उघडा. आपल्या मोबाईल फोनमध्ये आधार ॲप उघडावे. माय आधार मेन्यू. सदर मोबाईल ॲप्लिकेशनच्या स्क्रीनच्या तळाशी असलेल्या माय आधार मेन्यूवर क्लिक करावे. गेट TOTP. आपल्याला या मेन्यूमध्ये गेट TOTP या नावाचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करावे. TOTPचा वापर. आपल्याला TOTP मिळेल. हा TOTP आपण हस्ताक्षर करण्यासाठी वापरावा. सदर TOTP हा प्रत्येक 30 सेकंदांनी नव्याने तयार होईल. उपरोक्त विहित पर्यायी कार्यपद्धतीचा अवलंब करून वापरकर्त्यांनी प्रणालीमध्ये कामकाज करावे. आशा करते आपणास TOTP प्रणाली समजली असेल. धन्यवाद देऊन मी येथे थांबते. पुन्हा भेटू लवकरच.